अखिल तुमच्या या सेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बघा, आज आपल्याला आगळा वेगळा एक उपक्रम राबवायचा आहे. तो उपक्रम म्हणजे आपल्याला लहानपणापासून ज्या गोष्टीची भीती आहे त्या गोष्टीच्या भीतीवर आपल्याला म्हणजे आपल्या त्या भीतीवर आपल्याला मात करायची आहे. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय? थोडक्यात हे आहे की आपण कॅल्क्युलेशनला घाबरतो. पहिली गोष्ट म्हणजे मायनस, प्लस, डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन्स आणि तेच कॅल्क्युलेशन्स आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये पण कामात येतात. लक्षात घ्या. काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला काही ट्रिक्स न लक्षात ठेवावं लागतात, काही पाठांतर करावं लागतात. पाठांतर क्वचितच करायचं. जसं तर पाढे. खूप लोक म्हणतात पाढ्याला पण ट्रिक्स वापरा. मी म्हणतो पाढ्याला ट्रिक्स नाही वापरायचे, डायरेक्ट पाठांतर करायचं. लक्षात घ्या. पण काही गोष्टी अशा आहेत की जसं गुणाकार करायचा, 2 अंकी संख्यांचा गुणाकार, अशा बऱ्याच ट्रिक्स आहेत. पण कोणती ट्रिक्स कुठे यूज करायची हे जर तुम्हाला लक्षात राहिलं नाही तर ट्रिक्स वापरून काही फायदा नाही, ट्रिक्स शिकून काही फायदा नाही. लक्षात घ्या. मग आता काय करायचं आपल्याला? तर काही ट्रिक्स, बेसिक ट्रिक्स ज्या आहेत ना त्या आज आपल्याला शिकायच्या, ज्या कॅल्क्युलेशन आपल्याला कामात येणार आहेत. ठीक आहे. भरमसाठ आपण शिकणार नाही एकाच दिवशी, थोड्या थोड्या शिकत जाणार आहोत. असंच बघा, थोडं थोडं शिकत गेलो तर डोक्यात थोडं थोडं बसतंय आणि एकदाच जर शिकलो तर काहीच लक्षात राहत नाही. हे लक्षात ठेवा. चला तर बघा, आता आज आपण ट्रिक्स काही गोष्टी शिकूयात. चला, सर्वांना जय हिंद. सर्वांना जय हिंद. आले का सगळे? यस यस. चला आलेत. यस. ठीक आहे. चला 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 आलेत. हा, चला समजून घ्या आता काही गोष्टी. आपल्याला ट्रिक्स शिकायच्या आहेत तर समजून घ्या. सर्वात पहिले आपल्याला काही गोष्टी समजून काय घ्यायच्या आहेत की पाढे पाठ असणं गरजेचं आहे. बेसिक काय गोष्टी पाठ असणं गरजेचं आहे मी ते पहिले सांगतो. ठीक आहे. मग त्या पाठ करायच्याच, त्याला काही पर्याय नाहीये. ठीक आहे. त्याला काही पर्याय नाही. जसं उदाहरणार्थ पाढे म्हणजे टेबल्स म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. ठीक आहे. पाढे किंवा टेबल्स म्हणतो इंग्लिशमध्ये. पाढे कुठून कुठपर्यंत? 1 ते 30 पर्यंत, फ्रॉम 1 to 30. हे लर्नच पाहिजे, हे पाठच पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. हे लर्नच पाहिजे. ठीक आहे. यस. थोडी क्लिअरिटी करतो अजून. आहे का क्लॅरिटी? यस, क्लॅरिटी आहे. येते का क्लॅरिटी? सांगा पटा. ब्लर तर होत नाही ना? ओके ओके, ठीक आहे. दुसरी गोष्ट वर्गपाठ पाहिजे. कुठपर्यंत रे दादूस? 1 ते 30 पर्यंत वर्ग. घनपाठ पाहिजे. घन कुठपर्यंत दादूस? 1 ते 10 पर्यंत. वर्ग म्हणजे स्क्वेअर्स, इंग्लिशमध्ये आपण त्याला स्क्वेअर्स म्हणतो. ठीक आहे. याला क्यूब म्हणतो. हे पाठच पाहिजे राजा, हे पाठच पाहिजे. ठीक आहे. चला तर मग आता भन्नाट ट्रिक्स आपण शिकूयात. कोणत्या कोणत्या ट्रिक्स आहेत ते आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे. चलो आता बघा ट्रिक्स. समजा उदाहरणार्थ 2 अंकी. पहिला मुद्दा काय आहे? 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या चा गुणाकार 2 अंकी संख्याचा गुणाकार. बघा काय पहिला मुद्दा? 2 अंकी संख्याचा गुणाकार कोणासोबत? 2 अंकासोबतच. 2 अंकासोबतच. जसं उदाहरणार्थ थोडं मोठ्या अक्षरात काढतो मुद्दा म्हणा. 32 गुणाकारामध्ये 23. आता तुम्ही काय कॅल्क्युलेशन करणार? मास्तर लयच सोपं आहे, 23चा पाडा म्हणा. बऱ्याच जणांना 23चा पण पाडा पाठ नसतो. असंही असू शकेल 32 गुणाकारामध्ये 92, 32 गुणाकारामध्ये 98, 32 गुणाकारामध्ये 58, 58 गुणाकारामध्ये 44, 44 गुणाकारामध्ये 23. असंही कॅल्क्युलेशन असू शकेल ना, बरोबर? 2 अंकी संख्येचा गुणाकार 2 अंकासोबत. लक्षात घ्या. चला समजून घ्या. आता मुद्दा पहिला, आपण गावठी पद्धत कशी करतो? 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, इथं 0 दिला, 2 दोन्ही 4 आहे की नाही, आणि 3 दोन्ही 6. अशी गावठी पद्धत करतो. ही 6 आली, 9 4 13 3चा आला, 1 आला, 1000, सॉरी 9 4 13 हातचा आला 1 आणि हे 7. लक्षात येले? असं कॅल्क्युलेशन आपण काहीतरी करतो. असं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं नाहीये. एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. लक्षात घ्या, एवढा वेळ आपल्याकडे नाही. आता जी ट्रिक सांगणार आहे
तुम्ही असं समजू नका सर तर आता खूप वेळ लागणार आहे. सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिस करायला 1-2 प्रॅक्टिस केल्यानंतर ती ट्रिक्स मी जी शिकवणार आहे ती एकदम सोपी जाणार आहे. कारण का हेलिकॉप्टर शॉट माहिती आहे का? हेलिकॉप्टर शॉट यस धोनी मारतो बघा. धोनीने हेलिकॉप्टर शॉट शिकण्यासाठी खूप वेळ दिला, पण आता हे धोनी हेलिकॉप्टर शॉट जर मारतोय ना तो बॉल स्टेडियमच्या बाहेर, बॉल स्टेडियमच्या बाहेर. तसंच हेलिकॉप्टर शॉट आहे हा. बूस्टर ट्रिक्स आहे. सर्वात पहिले समजून घ्या हे 32 आहेत आणि हे 23 आहेत असं समजून घ्या. आणि गुणाकार आहे. तर पहिली स्टेप काय सांगते? या 2 अंकांचा गुणाकार. पहिली स्टेप काय सांगते? या 2 अंकांचा गुणाकार. ठीक आहे, साईडच्या. चला 2 अंकांचा गुणाकार करून टाकतो. बर, आता 3 दुनी 6. ओके. आता दुसरी स्टेप काय सांगते? दुसरी स्टेप ही सांगते की जे क्रॉस मध्ये आहेत त्यांचा गुणाकार आणि त्यांची बेरीज. ठीक आहे, ही दुसरी स्टेप. म्हणजे काय सांगते तर बघा पुन्हा एकदा, ह्या दोघांचा गुणाकार. थोडा पेन बदलतो म्हणजे थोडंसं अजून थोडंसं सोपं जाईल समजायला. ह्या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, 3 त्रिक 9. तुमच्या माहितीसाठी बाजूला लिहितो. 3 त्रिक 9. बेदुनी 4 प्लस 4 9 4 13. 9 4 13 तुमच्या माहितीसाठी लिहिलं, पण हे कॅल्क्युलेशन मनातल्या मनात व्हायला पाहिजे. जम्या जम्या या नाही जम्या? यस. चला 13 आहे, 13ला 3च लिहायचे इथं आणि हातचा एक बाजूलाच ठेवायचा. ठीक आहे, चलो. आता पुढची स्टेप काय सांगते? पुढची स्टेप ही सांगते की हे शेवटची स्टेप, तिसरी स्टेप अशी सांगते. इकडून एक झालं, क्रॉसमध्ये झालं, आता साईडनं गुणाकार करायचा. एका साईडनं गुणाकार करायचा, दुसऱ्या साईडनं. आता पहिल्या साईडनं झाला, आता दुसऱ्या साईडनं. दुसऱ्या साईडनं गुणाकार म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार. 3 दुनी 6. 6 आणि एक जो हातचा आलेला आहे उरलेला आहे तो आपल्याला त्याच्यात मिसळावा लागेल. बघा 6 अधिक 1 7. 7 एका लाईन मध्ये आन्सर होणार. एका लाईन मध्ये आन्सर होणार. बूस्टर ट्रिक्स एका लाईन मध्ये आन्सर होणार. लक्षात घ्या. तो म्हणणार मास्तर लय अवघड आहे. ते सोपं आहे. पहिलं सोपं आहे गावठी पद्धत. गावठी पद्धत लय सोपी आहे असं म्हणताल तुम्ही. गावठी पद्धत सोपी नाही, ती पण अवघड होती. जेव्हा तुम्ही 5वीला असताल, 4थीला असताल, 3रीला असताल, 2रीला असताल, जेव्हा केव्हा ती पद्धत शिकलात तुम्ही तेव्हा तुम्हाला अवघडच गेली ना. पण तुम्ही काय केलं? प्रॅक्टिस केली. लक्षात आलं? यस यस. चलो यस. आता हे समजलं. पुढचा मुद्दा बघू. चला पटकन हे लिहून घ्या पटकन. बेसिक ट्रिक्स एक जी आपण 2 अंकी संख्यासाठी वापरतोय, है की नाही? 2 अंकी संख्यासाठी वापरतोय बेसिक ट्रिक्स. चला पटापटा 2 अंकी संख्यांचा गुणाकार. ठीक आहे, हा. चला पुढे सरकूया आपण. अजून एक उदाहरण. अशी उदाहरणं घेणार आहोत, टेन्शन घ्यायचं काम नाही. अजून उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे, अजून उदाहरण घेऊ. चला अजून उदाहरण. ठीक आहे, चला अजून दुसरं उदाहरण घेऊ. थोडं मोठं घेऊ आता. 34 गुणाकारामध्ये 48. 34 गुणाकारामध्ये 48. यस. हा मी कोणती शिकवतोय? 2 अंकी संख्याची 2 अंकांसोबतच गुणाकार हे शिकवतोय. लक्षात घ्या. त्या बाकीच्या तुम्ही जे सांगतायत ते अजून आपण सुरुवात केली का त्याला? नाही. आपण जी शिकतोय तीच शिकायची. लक्षात घ्या दादूस, लक्षात घ्या. चला समजून घ्या आता पुन्हा एकदा. काय सांगितलं मी तुम्हाला? पहिली स्टेप काय सांगितली? ह्या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, चला कमेंट करा बरं. आन्सर कमेंट करा. बघा 8 चौक 32. 32 ला 2, हातचा आला 3, बाजूला लिहिला. आता बघा या दोघांचा गुणाकार, मग बेरीज. चला सांगा. यस. कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगून काय होणार आहे? लक्ष द्या इकडे. ठीक आहे, उत्तर द्या. उत्तर बघा 8 त्रिक 24. ठीक आहे, 4 चौक 16. 16 आणि 24. 24 आणि 16 किती झाले रे? 30 आणि 10 40. 40 आणि हे 3 43. 43 ला 3, हातचा आला 4, 3 कटला 4 आला. ठीक आहे, आता शेवटचे दोघांचा गुणाकार. 4 त्रिक 12. 12 आणि 4 बोला. 4 त्रिक 12. 12 आणि 4 16. उत्तर आलं 1632. चला चेक करा, स्वतःचं उत्तर चेक करा. कमेंट मध्ये टाकला असेल तुम्ही, मी चेक करतो. ठीक आहे, यस 1632. व्हेरी गुड. ठीक आहे,
902 नाही येणार, 902 नाही येणार, 1632 उत्तर येणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, 1632. चला चला चला, समजलं? यस, क्लिअर क्लिअर. यस, जम्या का नाही जम्या, जम्या का नाही जम्या, पटा 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 टाईप करा आणि फेका, टाईप करा आणि फेका कमेंट बॉक्स मध्ये, है की नाही? मी झेलतो इकडून. ठीक आहे, मी झेलतो. चला पुढचा मुद्दा, पुढचा मुद्दा. चला, राईट आहे, चलो, व्हेरी गुड. आपल्याला भरपूर ट्रिक शिकायच्यात अजून, भरपूर ट्रिक शिकायच्यात अजून. ठीक आहे, यस, भरपूर ट्रिक शिकायच्यात अजून. चला पुढचा, पुढचा गणित, पुढचा गणित. आता थोडस संख्या वाढवतो, आता संख्या वाढवतो. हा, सांगा 97 गुणाकारामध्ये 82. चला सांगा, उत्तर सांगा, कमेंट कमेंट कमेंट. यस, बघा 97 गुणाकारामध्ये 82. पुन्हा तीच पद्धत, पुन्हा तीच पद्धत. कोणती रे? चला साईडचं घ्या. 7 दुनी 14, 14शीला 4, हातचा आला 1, 9 दुनी 18, हा 7 8 56. 56 तुमच्या माहितीसाठी लिहितो, पण हे मनातल्या मनातच कॅल्क्युलेशन करायचंय. बघा कसं करायचं मनातल्या मनात कॅल्क्युलेशन ते समजून घ्या. बघा 56 आणि 18, 18ची फोड करा. 18ची फोड कशी करणार? 10 आणि 8, आहे की नाही? 56 अधिक 10 किती झाले? 66. आणि 66 अधिक 8 करायचं मनातल्या मनात. लक्षात यायला लागलंय की फोड करून. आणि नाहीच जमलं तर मग गावठी पद्धत आपली अशी करायची. ठीक आहे, गावठी पद्धत. बघा इथं काय झालं? 7 दोन्ही 14शीला 4चा हातचा आला 1, आहे की नाही? 5 आणि 1 6 आणि 1 7, 74 प्लस हा 1 75. 75ला 5, हातचा आला 7, हा 8 9 72. आणि 72 आणि हे 7 किती झाले सांगा? 72 आणि 7 किती झाले? 79. किती झाले? 79. म्हणजे 79. 7954 हे उत्तर यायला पाहिजे. बघा मी खूप स्लो, मी खूप खूप स्लो शिकवतोय का? तुम्हाला समजावं म्हणून. परीक्षेत एवढी स्लो करायची गरज नाहीये. चला पटा 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 कमेंट करा. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे का अवघड आहे? एकदम सोपं आहे. बूस्टर ट्रिक्स आपली मॅजिक आहे, मॅजिक. यस, बूस्टर ट्रिक्स मास्टर, बूस्टर ट्रिक्स. मार्क्स आहे फिक्स, फिक्स आहेत मार्क आपले, लक्षात घ्या. चलो, हे झालं 2 अंकी संख्यांचा गुणाकार 2 अंकांसोबत. आता आपल्याला हे शिकायचं आहे वर्ग कसा काढायचा. काय शिकायचंय? वर्ग, 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा आपल्याला ते शिकायचंय. ठीक आहे, ते शिकायचंय. यस यस, सोपं आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता 2 अंकी संख्यांचा वर्ग काय शिकायचं आहे? 2 अंकी संख्यांचा वर्ग, 2 अंकी संख्यांचा वर्ग, वर्गमूळ पण शिकणार आहोत आपण. ठीक आहे, 2 अंकी संख्यांचा वर्ग. पहिले वर्ग शिकू, संख्यांचा वर्ग. चलो चलो, समजून घ्या समजून घ्या. ठीक आहे, बघा काय सिस्टम, काय सिस्टम. यस, हा आता बघा 2 अंकी संख्यांचा वर्ग आपल्याला ट्रिक्सच्या माध्यमातून शिकायचा आहे. ट्रिक्सच्या माध्यमातून बघा काय सांगतोय 2 अंकी संख्याचा वर्ग. समजा मी इथं लिहिलं 32 स्क्वेअर. 32 चा वर्ग काय आहे सांगा. आता काही जणांना वर्गच कळत नसेल दादूस, काही जणांना वर्गच कळत नसेल. वर्ग म्हणजे काय रे? वर्ग म्हणजे एकच संख्या दिलेली असती त्यांचा गुणाकार त्याच्याशीच, स्वतःशीच, याला म्हणणार वर्ग. याला म्हणणार वर्ग, याला म्हणणार वर्ग. ठीक आहे, वर्ग वर्ग. चला सांगा वर्ग कसं करणार. मग काही पोरं कसे म्हणते गावठी पद्धतीने करतात. मग गावठी पद्धतीमध्ये पण गुणाकार गावठी पद्धतीने करतात. आता आपल्याकडे बूस्टर ट्रिक्स आली, 2 अंकी संख्येचा गुणाकार 2 अंकी. 2 पद्धतीने शिकवणार मी तुम्हाला, बरोबर आहे. आता जी पद्धत शिकवली ती बेदुनी 4, 3 दुनी 6, 3 दुनी 6, 6 6 12, 12शीला 2चा हातचा आला 1, 3 3 9, 9 1 10, 1024 हे उत्तर यायला पाहिजे. आलं लक्षात? 1024, 1024. चला समजून घ्या आता 32 चा वर्ग काय आहे. आता शॉर्टकट ट्रिक्स ना, बघा मी सांगतोय का समजतंय का? बघा बघा मी काय केलं, 2 चा वर्ग घेतला, बेदुनी 4 लिहून टाकला, 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12शीला 2चा हातचा आला 1, 3 3 9, 9 1 10, 1024. आलं का लक्षात मी काय केलं? आलं का लक्षात मी काय केलं? यस, नाही आलं? चल समजून घे मग आता.
समजून घे मग. आता मला माहिती आहे ना. आता बघा काय केलं मी, समजून घ्या. आपल्याकडे काय असतोय, एक फॉर्म्युला असतो बघा, एक फॉर्म्युला. तसंच इथं ट्रिक्स आहे. मी काय केलं, याला 32चा वर्ग काढत असताना मी वरती लिहितो. 32चा वर्ग काढत असताना मी काय केलं, याला ए मानलं, याला ए मानलं, ठीक आहे, आणि याला बी मानलं. सर्वात पहिले काय केलं मी, बी चा वर्ग केला स्लॅश 3 गुणाकारामध्ये 2 म्हणजे ए गुणाकारामध्ये बी आणि त्याचा डबल केला म्हणजे 2ab असं केलं आणि शेवटी ए चा वर्ग केला. ठीक आहे, ए चा वर्ग. कॅल्क्युलेशन इकडून इकडे केलं. हा बघा, समजवण्यासाठी थोडं डिटेल मध्ये येतोय, समजवण्यासाठी. बघा आता काय केलं मग मी, चला स्टेप मांडतो की बी म्हणजे 2 आहे म्हणजे 2चा वर्ग केला. ठीक आहे, स्लॅश दिलं. आता 3 गुणाकारामध्ये 2 आणि त्याच्या दुप्पट म्हणजे वर्ग असं ट्रिक्स मध्ये वापरलं, ऍक्च्युली वापरता येत नाही. ठीक आहे, यस. बघा आता सिंपल गोष्ट आहे, 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 2 आहे ना. पुढं ए चा वर्ग म्हणजे 3चा वर्ग, 3चा वर्ग. आता स्टेप कशामुळे लिहितोय दादूस, तुम्हाला समजावं म्हणून, नाही तर डायरेक्ट मी आता करून दाखवलं, तुम्हाला. ठीक आहे, ते पण तुम्हाला येणार आहे. आता बघा इथं मांडतो 4, 2चा वर्ग 4 स्लॅश 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 इथं मांडतो. ठीक आहे, 3 त्रिक 9 इथं मांडतो. बघा आता 4ला 4, 12 पैकी किती लिहिणार, इथं 2 लिहिणार, 1 पुढे ढकलणार, 9 ने 1 10, 1024, 1024. जम्या का नाही जम्या, बोलो जम्या का नाही जम्या, यस और नो, यस और नो, पटापट बोला, पटापट बोला. यस, हा 1024. ठीक आहे, समजलं का हे मी काय काय केलं. मी स्टेप मुद्दामून लिहिल्या तुम्हाला समजावं म्हणून. परीक्षेत स्टेप लिहायची गरज नाही. 1 2 3 कॅन्सल, तिन्ही स्टेप कॅन्सल, डायरेक्ट उत्तर, डायरेक्ट उत्तर. समजलं, यस यस. चला पुढचं उदाहरण बघू, वर्गावरच. वर्गावर पाहिजे तर इथं बाजूला लिहितो, बाजूला लिहितो. चला उदाहरण सोपच देतो तुम्हाला. ठीक आहे, सोपच देतो म्हणजे पहिलं गणित आहे म्हणून सोपच देतो. चला 42चा वर्ग काढा. आता 32चा काढला तर 42चा काढा. चला सांगा 42चा वर्ग. चला रे पट सांगा. काय केलं आता डायरेक्ट समजून घ्या, मी हळूहळू घेतो, फक्त डायरेक्ट करू आपण. बरोबर, बघा 42चा वर्ग, 2चा वर्ग किती रे, 4 लिहून टाकला. ठीक आहे, यस. बघा यस, बघा 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16ला 6, हातचा आला 1, परत 4चा वर्ग घ्यायचा. आता 4चा वर्ग 16, 16 ने 1 17, 1764, 1764. यस यस, समजलं, 1764, 1764. जमला कार्यक्रम. बघा एका लाईनीत आन्सर आलाय आपला. ठीक आहे, एका लाईनीत आन्सर आलाय. बर, हरकत नाही. 1764 आलाय. मग मी तुम्हाला 41चा वर्ग विचारतो, अजून सोप्पा देतो. चला काढा बरं कॅल्क्युलेशन करून. 41चा वर्ग, चला सांगा, इथं लिहितो मी 41चा वर्ग. 41चा वर्ग, चला सांगा 41चा वर्ग. पट 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 झट पट पट, आन्सर काढा कट कट, है की नाही. पट 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 झट पट पट, आन्सर काढा कट कट. नका करो तुम्ही वट वट. फक्त द्या आन्सर पट पट. चल चल चल. आता बघा इथं 1चा वर्ग एकच आहे, 4 1 4, 4 2 8, हातचा नाही म्हणून 8 लिहिला, 4 चौक 16, 1681, 1681. बघ दादूस इथं काय आहे, 42 आहे. 42चा वर्ग हा आहे, बरोबर आहे. बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 6चा हातचा आला 1, 4 चौक 16 ने 1 17, 1764 आत्ताच काढला. 43चा वर्ग काय येईल मग. आता बघा, आता कॅल्क्युलेशन नाही करायचं, बघा समजून घ्या, कॅल्क्युलेशन नाही करायचं. इथं 16 आहे, इथं 17 आहे, पुढे 18 यायला पाहिजे. इथं 9चा वर्ग आहे, इथं 8चा वर्ग आहे, इथं 7चा वर्ग म्हणजे 49 यायला पाहिजे. तसंच 44चा वर्ग सांगा, 16 17 18 19 आहे की नाही. 9चा वर्ग, 8चा वर्ग, 7चा वर्ग, 6चा वर्ग 36. बघा मॅजिक आहे, मॅजिक आहे, डायरेक्ट उत्तर काढू शकाल तुम्ही. आता 41ची सिरीज अशी आहे 41 ते 60 पर्यंत, कितीपर्यंत, 60 पर्यंत.
की तुम्ही असं असं लिहू शकतात, पुढं 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 लिहू शकतात. जसं आता 45चा वर्ग काढायचा आहे, 45चा आपल्या पद्धतीने नाही काढला तरी चालेल. लक्षात ठेवा ही पद्धत बघा, 16, 17, 18, 19, 20 आहे, बरोबर आहे. पुढं काय आहे, 9चा वर्ग, 8चा वर्ग, 7चा वर्ग, 6चा वर्ग, आता काय झाला 5चा वर्ग, 25, 25 चालत जाईल पुढं, असं चालत जाईल. लक्षात आलं का? एकदम बूस्टर ट्रिक्स असतात आपल्याकडे, है की नाही, बूस्टर ट्रिक्स. चला चला, समजलं का रे दादूस? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग याचं कमेंट मध्ये उत्तर टाका बरं आता. 46चं, 46चा वर्ग, 46चा वर्ग. चला कमेंट मध्ये टाका बरं, 46चा वर्ग कमेंट मध्ये. काही गडबड आहे का? नाही, व्यवस्थित चालू आहे सर, है की नाही? चला चला, पट पट पट, खट खट खट, नो वट वट वट, उत्तर द्या पटपट. गडबड आहे का? यस, आलं का रे उत्तर? यस आलं सर. इथं 20 आहे तर मी इथं किती दिलं, 21 दिलं, आहे की नाही, 21 दिलं. इथं 5चा वर्ग आहे तर कमी करत जायचंय, बोला. 5चा वर्ग आहे तर 4चा वर्ग 16, 21, 16, ठीक आहे. आणि असंच पुढं चालत राहील, असंच पुढं चालत राहील. जम्या का नाही जम्या, जम्या का नाही जम्या, यस मास्टर जम्या, कोई टेंशन नहीं है, कोई टेंशन नहीं है. चलो पटापट लिहा, खटखट उत्तर द्या. चला चला, मग सांगा बरं आता मला. 96चा वर्ग सांगा आता, 96चा वर्ग. चला 96चा वर्ग किती यायला पाहिजे आता, चला प्रॅक्टिस साठी, प्रॅक्टिस साठी, चलो प्रॅक्टिस साठी, चला पट 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 उत्तर द्या. 96चा वर्ग काय आहे, 96चा वर्ग काय आहे? तुमच्या पद्धतीनं तुम्ही जर केलं तर मास्तर 6चा वर्ग 36 आला हो. 36ला 6 लिहिला, हातचा आला 3, मग 96 54 केलं, आहे ना, 6 6 36, 9 5 45, आहे की नाही, 9 सकी 54, 9 सकी 54, 54 अधिक 9 सकी 54, 54च्या दुप्पट करा, 108 झालं. 108 मध्ये 3 मिसळा, ठीक आहे. 108 मध्ये 3 मिसळा, किती झालं रे, 108 अधिक 3 111, 111, आहे की नाही, 111. किती लिहायचे 111ला, 1 लिहायचा का, हो सर. 11 बाजूला ठेवू. 9चा वर्ग 81, 9चा वर्ग 81. चला सांगा, 81 अधिक 11 किती झाले, 81 अधिक 11 किती झाले, 92, 9216, 9216, आहे की नाही. सोपं सोपं करून दिलं होतं, आता अवघड अवघड पण सुद्धा सांगतोय. आता बघा, याला अजून एक ट्रिक्स आहे, याला अजून एक ट्रिक्स आहे. तुम्ही तर 9216 लिहून काढलं, उत्तर काढलं. अजून एक सोपी ट्रिक सांगतो याला, याला म्हणतात बेस 100, याला काय म्हणतात, पाया 100, याला म्हणणार पाया 100. पाया 100 म्हणजे काय असतं रे, पाया 100 म्हणजे असं असतं की 96 हा 100च्या जवळ आहे, 100च्या जवळ आहे. मग आता 96 हा 100च्या जवळ आहे, ओके. मला सांगा रे, 96 आणि 100 मधला फरक किती, 96 आणि 100 मधला फरक किती सांगा रे. 96 आणि 100 मधला 4चा फरक आहे. कितीचा फरक आहे, +4चा फरक आहे. लक्षात घ्या, 96 100 पेक्षा कमी आहे, म्हणून मी काय करतो, या 96 मधून 4 वजा करतो, किती आलं, 92 आलं, ठीक आहे. आणि हा 4चा वर्ग करतो, कशाचा वर्ग करतो, 4चा वर्ग. 4चा वर्ग 16 आला, 16 लिहून टाका. 92 100. सोपं आहे का अवघड आहे, सोपं आहे का अवघड आहे, सोपं आहे का अवघड आहे सांगा, सोपं आहे का अवघड आहे, ठीक आहे. सोपं आहे, एकदम बेसिक गोष्टी आपण शिकतो, पण ट्रिक्स नाही शिकत, हे लक्षात ठेवा, ट्रिक्स नाही शिकत, हे लक्षात ठेवा.
यस सांगा. यस. आता बघा, याचाच संलग्न असणारा दुसरा प्रश्न सोपा करून दाखवतो. सांगा दादूस, मग आता मला सांगा 95चा वर्ग किती आहे? 95चा वर्ग. आता मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायचं दादूस. 95 आणि 100 मधला फरक किती आहे? 5चा फरक आहे. मग काय करणार? 100 पेक्षा 95 कमीच आहेत ना, मग काय करणार? 95 वजा 5. ठीक आहे, उत्तर आलं 90. 5चा वर्ग घेतला 25, 9025, 9025. यस यस दादूस, फाट फाट आन्सर काढायचंय. फाट फाट आणि खाटखाट आणि झाटपट. लक्षात आलंय? 9025, 9025. आता हे झालं तुमचं कोणतं? 100च्या आतले जे आकडे आहेत ते, आहे की नाही? आता काढा बरं 98चा वर्ग काढा. 98चा वर्ग, 98चा वर्ग काढा. 98 स्क्वेअर. चला 98चा वर्ग काढा. बघा इथं देतो. आता तुम्ही म्हणणार मास्तर 98 आणि 100 मधला फरक कितीचा आहे? 2चा आहे. वजा 2 करा, आहे की नाही? 98 वजा 2 96 आहे दादूस. आणि परत 2चा वर्ग करायचा. 2चा वर्ग, 2चा वर्ग किती आहे? 4. 2चा वर्ग किती आहे? 4. पण आपल्याला एक अंकी संख्या नाही पाहिजे वर्ग केल्यावर, 2 अंकी संख्या पाहिजे. जसं इथं बघा 4चा वर्ग 16 ऑटोमॅटिक 2 अंकी आहे. ठीक आहे. 5चा वर्ग 25 ऑटोमॅटिक 2 अंकी आहे. तसंच 2चा वर्ग 4 आहे पण ऑटोमॅटिक 2 अंकी नाही, एकच अंकी ना. मग आपण त्याला 2 अंकी बनवणार. ऍक्च्युली 2 अंकी म्हणता येत नाही पण आपण बनवणार. 4च्या अगोदर 0 द्या. 4च्या अगोदर 0 द्या आणि मग 4 लिहा. मग उत्तर येणार आहे 9604. 9604 लक्षात ठेवा. म्हणजेच एक अंक जर आला असेल तर अगोदर 0 द्यायचं. आपल्याला 2 अंक पाहिजे. 2 अंक पाहिजे. जम्या का नाही जम्या? जम्या का नाही जम्या? तो जम्या मास्तर. ठीक आहे, जम्या. यस 9604. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न. आता आता पाया 100 आहे. पाया 100 आहे पण संख्या कशी आहे? 100 पेक्षा जास्त आहे. पाया 100 आहे पण संख्या कशी आहे? 100 पेक्षा जास्त आहे. दिलेली संख्या कशी आहे? 100 पेक्षा जास्त आहे. लक्षात ठेवा, पाया 100च आहे. जसं उदाहरणार्थ ठीक आहे. बघा उदाहरणार्थ मी तुम्हाला विचारलं दादूस 104चा वर्ग किती? 104चा वर्ग किती? आता सांगा 100 आणि 104 मधला फरक किती रे दादूस? 100 आणि 4 मधला फरक आहे 4चा. आता 100 पेक्षा जास्त आहे. 4 ही संख्या 100 पेक्षा जास्त आहे. तर आपण काय करणार? इथं अधिक 4 करणार. अधिक 4 करणार. लक्षात घे दादूस. ठीक आहे. 104 अधिक 4 किती झाले रे दादूस? 108 झाले. आणि इथं काय करणार? पुन्हा हे 108 झाले. आणि पुढं काय करणार मग सांगा? हा 4चा वर्ग करणार. 4चा वर्ग करणार. लक्षात यायला लागले मी काय सांगतोय? मग सांगा बरं. फट 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 झटपट पट आन्सर सांगा. आन्सर सांगा. पट 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 झटपट पट, आहे की नाही? आन्सर सांगा. येस व्हेरी गुड, व्हेरी गुड. 108 आले आणि मग पुन्हा काय करणार? इथं 4चा वर्ग करणार. 4 चौक 16, 2 अंकी असल्यामुळं डायरेक्ट लिहू शकतो 108 16. यस. आज घरी काय करायचंय? तुम्ही आई वडिलांना हा प्रश्न विचारायचा. लक्षात यायलंय? यस. त्यांना वाटलं पाहिजे तुम्ही अभ्यास करताय. जादू आहे जादू. मॅजिक ट्रिक्स विथ बूस्टर यूपी. चला समजलंय? समजलंय. आता याच्यावरच एक उदाहरण अजून देतो. चला सांगा 108चा वर्ग काय आहे? 108चा वर्ग. चला किती डिफरन्स आहे रे? 8चा डिफरन्स. मग 8 प्लस करा. 108 प्लस 8 किती झाले रे दादूस? 116 झाले. 8चा वर्ग 64 झाला, आहे ना? 116 64. 116 64 येतंय का? चेक करा. का चुकलं? का चुकलं? सांगा.
चुकलं का तुमचं का बरोबर आलं? येस. चला पट झटपट पटपट लिहायचं, झटपट समजून घ्यायचं, आहे की नाही? झटपट पट 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 पट. जम्या का नाही जम्या? जम्या जम्या जम्या. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अशा पद्धतीच्या ज्या बूस्टर ट्रिक्स आहेत लक्षात ठेवा. भरपूर ट्रिक्स आहेत लक्षात ठेवा. टाइम टू टाइम आपण शिकत जाणार आहोत हे पण लक्षात ठेवा. समजायलंय? यस यस यस.